वेल नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आहे. मार्केट आज चांगल्या नोटवरती क्लोज झालेलं आहे हे लक्षात घ्या. जवळपास काय चांगल्या नोटमध्ये जवळपास काय एक मोठी महत्त्वाची अशी गोष्ट नाही, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी सेलिंग होती जवळपास आज सुद्धा पॉज म्हणजे जवळपास काल आपण म्हटलं होतं काय एक चांगली पॉझिटिव्ह एक पॅटर्न बघायला मिळतोय. तो पॅटर्न जवळपास काय ब्रेकआउट दिलेला नाहीये, पण मार्केटने सेलिंग सुद्धा दिलेली नाही. विरुद्ध दिशेने जवळपास तो पॅटर्न फेल सुद्धा केलेला नाही. त्या पॅटर्नच्या आतमध्ये सुद्धा एक पॅटर्न बनवलेला आहे मार्केटने. जवळपास काय साइडवेज रेंज बाउंड मार्केट आहे हे लक्षात असू दे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आजच्या आपण मार्केट अनालिसिस मध्ये. ठीक आहे, निफ्टी बँक निफ्टीमध्ये पहिला आपण बघतोय निफ्टीचा अनालिसिस, त्याच्यानंतर बघतोय बँक बघणार आहोत बँक निफ्टीचा अनालिसिस, आणि त्याचबरोबर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. उद्या एक्सपायरी ट्रेंडिंग बघायला मिळू शकते का? ऑनेस्टली यस, झिरो टू हिरो. काय म्हणतोय मी? झिरो टू हिरो म्हणजे जवळपास काय कमी किमतीचा ऑप्शन दणदणीत फायदा करून देऊ शकतो. कमी किमतीचा ऑप्शन दणदणीत फायदा करून देऊ शकतो. ठीक आहे, ठीक एक काम करूया, सरळ उडी मारूया आपण ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवरती. ट्रेडिंग व्ह्यूच्या इथे आल्यानंतर लगेच आपल्याला समजतंय निफ्टीचं जे आहे, आपण डेली टाइम फ्रेम वरती येऊया. निफ्टी डेली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर आपल्याला एवढं समजतंय काय झालंय बघा. मार्केटमध्ये हा चांगला एक अप्पर ट्रेंड चालू होता. हा चांगला एक अप्पर ट्रेंड चालू होता बघा. एक चांगला हायर लोज बनून मार्केट वर्सेशन चालू होतं. त्याच्यानंतर ही सेलिंग आली. त्याच्यानंतर हा जो लो होता ह्या रेंजच्या लोच्या आसपासच मार्केटने इथे परत एकदा बाउन्स बॅक घेतलेला आहे हे लक्षात असू द्या. ओके, ही एक चांगली गोष्ट बघायला मिळते. सो आता काय करायचंय, 50 मुव्हिंग एव्हरेज जो आहे, जो आपला की मुव्हिंग एव्हरेज आहे, त्या की मुव्हिंग एव्हरेजच्या आसपासच मार्केटने इथे त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला. आज डेफिनेटली त्या एका चांगल्या चांगल्या बुलिश जी होती, जो एक सेटअप जवळपास आपण म्हणू शकतो, सेटअप म्हणा तुम्ही पॅटर्न म्हणा, ठीक आहे, कोणता बनलाय मला मी सांगणार नाही कोणता बनलाय. तुम्ही मार्केट मराठीला फॉलो करत असाल तर डेफिनेटली मी शेअर केलेला आहे. पेड कोर्सेस असताना डेफिनेटली माहिती असणार आहे. सिंपल प्राइस ऍक्शन आहे. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. बघा काय झालं, त्याच्या आतमध्ये एक छोटीशी कॅन्डल झालेली आहे हे लक्षात असू द्या. ओके, मग त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे काय की ही जी कॅन्डल आहे जवळपास ह्या कॅन्डलच्या वरती आधीची कोणती कॅन्डल आहे, ही कॅन्डल. ठीक आहे, हे सगळ्या ज्या लेवल्स आहेत हे आपण काढून टाकूया जस्ट अ सेकंड. ह्या कॅन्डलच्या आधीची कोणती कॅन्डल, ही कॅन्डल, आणि त्याच्या खालची कॅन्डल ही. दोन कॅन्डल्स परफेक्टली बघायला मिळाले. सॉरी, दोन लेवल्स परफेक्टली बघायला मिळाले. 22,200, 21,000 किती 880 म्हणजे जवळपास 21,900च्या आसपास. ठीक आहे, त्याचबरोबर महेंद्र रिजेक्शन सपोर्ट रेंज भेटले जवळपास काय एक चांगली लेवल आपल्याला बघायला मिळाले. ज्या रेंजमध्ये आधी मार्केट होतं ती रेंज इथे ब्रेकडाऊन करण्याचे प्रयत्न केला, खालच्या तोडण्याची, पण त्याच्यानंतर अयशस्वी होऊन मार्केट परत ह्या रेंजमध्ये आलेलं आहे. मग आता बघणं गरजेचं आहे, एकतर ही लेवल तोडून परत ही लेवल तोडते का, जर परत खाली आलं तर मी कालच्याच अनालिसिस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सेलिंग वाढताना बघायला मिळू शकते. पण तसं नाही झालं तर मार्केट या रेंजमध्ये थोडाफार एक टाइम स्पेंड करू शकतो. टाइम स्पेंडिंग मार्केट राहू शकतं जर ब्रेकआउट दिला 22,100 किंवा 22,200च्या वरती. आणि सर्वात महत्वाची विषय म्हणजे मी जसा पेड कोर्सच्या सदस्यांशी डिस्कस करत होतो, 22,000ची रेंज त्यांच्याशी बोलत होतो. सर 22,000ची रेंज आहे, या रेंजला बायर सेलरची ओढाताण चालू आहे. डेफिनेटली डाटा बघत होतो, सगळ्या गोष्टी बघत होतो आपण. तो काय बघू शकतो इथे या रेंजच्या आसपास मॅक्झिमम पेन आहे. काय मॅक्झिमम पेन हे लक्षात असू द्या. एक 22,000ची रेंज सर्वात महत्वाचं. आता बघूया या ही रेंज जवळपास एवढे दिवस पकडून ठेवते मार्केट. आता बघणं गरजेचं आहे, ही रेंज ब्रेकआउट करून वर जाईल ते ब्रेकडाऊन करून खाली जाईल हे बघणं तेवढंच गरजेचं आहे हे लक्षात घ्या. उद्या निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी क्लिअर करा आता जवळपास बघा तोच 50 मुव्हिंग एव्हरेज आता जवळपास निफ्टी 50 मुव्हिंग एव्हरेजच्या थोडंफार खाली आहे हे लक्षात घ्या. ही निगेटिव्ह गोष्ट आहे का? तर थोडं सांगायचं असेल तर शॉर्ट टर्म साठी ही निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण एक इंट्राडे ट्रेड करण्याच्या त्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे लक्षात असू दे. सो आता मार्केट बघा इथून इथपर्यंत आलं तर डेफिनेटली इथून जर बाउन्स बॅक होत असेल तर डेफिनेटली बाईंग रेंज आपली हीच असणार आहे. कारण बाईंग रेंज ही काय असणार आहे, या रेंजच्या आसपास आजचा दिवसभर रिजेक्शन घेतलेलं आहे लक्षात घ्या. इंट्राडेचा विषय आहे काय, इंट्राडे शॉर्ट टर्म साठीचा विषय असतो, तो इंट्राडेला आपण महत्व करतो हे लक्षात असू. सो काय पकडायची रेंज ब्रेकआउट कोणती राहू शकते, जवळपास बाईंगची रेंज राहू शकते डेफिनेटली निफ्टीसाठी 22,080च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. तेच सेलिंगची रेंज कोणती असू शकते, सेलिंगसाठी निफ्टीची रेंज ही राहणार आहे ती म्हणजे जवळपास काय 21,985च्या खाली जर निफ्टी टिकलं तर डेफिनेटली दोन टार्गेट सेट करू शकतो. आजचा डेफिनेटली या कॅन्डलचा लो पकडू शकतो पहिलं टार्गेट, आणि ह्याच्या खाली मार्केट आलं तर हे दुसरं टार्गेट आपण इथपर्यंत पकडू शकतो इंट्राडे साठीचं. पण जर ह्याच्या बाहेर ब्रेकआउट बघायला मिळाला तर पहिलं टार्गेट आपण हे ठेवू शकतो 22,125चं, आणि त्याच्यावरती टिकलं तर डेफिनेटली दुसरं टार्गेट आपण ह्या रेंजच्या आसपास आपण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. सिंपल क्लीन क्लिअर अनालिसिस म्हणतात त्याला. काय म्हणतो आपण, सिंपल क्लीन क्लिअर अनालिसिस हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपली ट्रेंड लाईन कशी असणार आहे, ट्रेंड लाईन आपली थोडीफार अशी पॉझिटिव्ह असणार आहे. सो ट्रेंड लाईन आपण अशीच काढायची. सिंपल अनालिसिस बघा टॉप टू बॉटम समजते काय होईल ट्रेडमध्ये, एक मार्केटमध्ये कशा लेवल्स आपण बिल्डअप करतोय लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर
आता लक्षात घ्या, आता जस्ट रेंज आपण ह्या दोन काढल्या होत्या, सिंपल अनालिसिस आहे, ब्रेकआउट केला तर ह्याचा अर्थ काय होतो, जर ह्याच्यावरती आपण बाय करायचं आपल्याला कारण काय आहे, लक्षात घ्या, इथून एवढं दाबवण्याचा प्रयत्न केला, परत पुलबॅक आला, परत दाबवण्याचा प्रयत्न, कारण सकाळी उघडूनच मार्केट वर जात असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट काय, इथे सेलर्सनी प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरलेला आहे. त्याचबरोबर ही जी ट्रेंड लाईन, या ट्रेंड लाईनच्या आसपास सपोर्ट घेऊन मार्केट कसं बाउन्स बॅक झालं बघा, याच्या आधी सुद्धा ते झालंय, आता सुद्धा ते तेच होतंय, हे करतंय, हे लक्षात आहे. जवळपास काय दोन गोष्टी आपल्या ते पॉझिटिव्हिटी मध्ये भेटलेल्या आहेत. सो 22,080च्या वरती जर कुठेतरी निफ्टी टिकला तर डेफिनेटली तुम्ही कॉल बाय करू शकता का, बिंदास कॉल बाय करू शकता, हे दोन टार्गेट बिंदास सेट करण्याचा प्रयत्न करू शकता. आणि त्याच लेवलला एक गोष्ट लक्षात घ्या, 22,000ची रेंज आहे, ही मोठी सपोर्ट बनण्याचा प्रयत्न, जवळपास ही जी रेंज आहे एक चांगले सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळेल. पण उद्या जर मार्केट उलट गॅप डाऊन झालं, खालच्या दिशेने उघडलं, गॅप डाऊन झालं आजच्या सारखं, ठीक आहे, तर काय करू शकता, गॅप डाऊन ओपन झालं कुठेतरी ह्या रेंज मध्ये, गॅप डाऊन ओपन झालं तर लक्षात घ्या, ओपन होऊन सरळ पहिलीच कॅन्डल खाली येत असेल, बिंदास पुट बाय करा, बिंदास सेल करा, पटापट, म्हणजे जेवढे 50-60 पॉईंट पकडत जेवढे जमतील तेवढे उचलायचे पहिल्या फ्लो मध्ये, 15 मिनिटं ट्रेड करा, निघून जा. ठीक आहे, याच्या पाठचं कारण काय, मोठी ट्रेंड लाईन तुटली आहे तिचे, ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा इथे बाउन्स बॅक होऊन ट्रेंड लाईन तुटली आहे, त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय म्हणू शकतो, 22,000ची ही मोठी सपोर्ट रेंज आहे ती सुद्धा तोडलेली आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग थोडीफार आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे, सकाळच्या सत्रात. सो हे दोन लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर मार्केट जे आहे जर गॅप अप ओपन झालं ह्या रेंजच्या वरती कुठेतरी, तर पहिली कॅन्डल होल्ड करते का बघा, होल्ड केली, तिचा हाय पुढच्या कॅन्डलने तोडला तरच बाय करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा बाय करण्याचा प्रयत्न करू नका. पण गॅप अप झालं या रेंजच्या वरती जर टिकत असेल तर थोडक्यात काय, पहिली कॅन्डल बनताना जर चांगली एक बुलिश कॅन्डल बनताना बघायला मिळत असेल, बिंदास तिथे बाय करू शकता. 25-30 पॉईंटचा टार्गेट आरामात बघायला मिळू शकतो. कशामध्ये, निफ्टीमध्ये. सिंपल अनालिसिस निफ्टीचं समजलंय का आधी मला तुम्ही सांगा, समजलं असेल तर आपण थेट उडी मारूया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचा जर विचार केला, ऑन द अदर हँड, लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा विषय तुम्हाला सांगतोय इथे, सर्वात, आणि इथे सर्वात लक्ष देऊन ऐका. एक टूल वापरतो फिब रिट्रेसमेंट बघा, 0.5च्या आसपास मार्केट आलं आणि त्याच्यामध्ये जवळपास काय, आपल्याला एवढं समजतंय, ह्या सेलिंग नंतर हा आला तो हा पुल बॅक आहे, हा आलाय तो आपण काय म्हणू शकतो, हा पुल बॅक आहे, हे लक्षात घ्या. मग थोडक्यात काय की तुम्ही वरतून एक आपण म्हणू शकतो एक ठराविक हाईट वरून जर तुम्ही काहीतरी एक चेंडू फेकलात, थोडाफार तो एक खाली जमिनीला आढळून तो थोडाफार वरच्या दिशेने आपण बाउन्स बॅक करतो, तसाच हा विषय थोडक्यात आपण म्हणू शकतो. मार्केटमध्ये पण तसाच विषय म्हणतो थोडक्यात. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचं 0.5 ची लेवल आहे. आता ही लेवल सगळ्यात महत्वाची आहे. ठीक आहे, आता ह्या रेंजच्या आसपास आपण काय करूया, एक लेवल मार्क करूया, ती म्हणजे कोणती, 46,985, म्हणजे जवळपास कोणती, 47,000ची रेंज आपण ऍड करून ठेवूया. काय म्हणतो मी, ऍड करून ठेवूया. त्याचबरोबर मार्केट बघा आज काय झालं बघा, आज मार्केट ही जी लेवल होती बघा, ही जी लेवल होती ह्या लेवलच्या आसपास काल होल्ड केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आज सुद्धा होल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या रेंजच्या आसपास, हे लक्षात. म्हणजे जवळपास आपण किती पकडू शकतो बघा, आजचा जवळपास म्हटलं तर 26, 22, 21, म्हणजे किती दिवस या रेंजच्या आसपास होल्ड करते. म्हणजे जवळपास काय बघायला मिळतंय, या सेलिंग मध्ये जवळपास ही जी सेलिंग आल्यानंतर मार्केट ही जी लेवल आहे 46,600, ही म्हणून मी ग्रुपवरती पण टाकला होता, 46,600, 46,500 चांगली सपोर्ट रेंज, ती तुटली तरच सेल करा, अन्यथा करू नका. याच्या पाठचं कारण हेच आहे, ही रेंज एक चांगली सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळते. सो एक लेवल आहे ही आपण मार्क करूया का, डेफिनेटली जसं निफ्टीमध्ये भेटलं होतं तसं बँक निफ्टीमध्ये लेवल्स भेटल्यात का, परफेक्ट भेटल्यात. काय म्हणतो मी, नुसत्या भेटल्या नाहीत, परफेक्ट भेटल्यात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याचबरोबर आता आपण थेट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जाऊया. 15 मिनिटावर आल्यानंतर थोडाफार गोष्ट अजून क्लिअर बघायला मिळू शकते. ठीक आहे, सिंपल अनालिसिस सांगायचं असेल तर लक्षात घ्या, बाईंग रेंज आहे ना, बाईंग रेंज निफ्टी बँक साठी, बाईंग रेंज ती आपली असणार आहे 46,800, कारण ह्या रेंजच्या आसपास गॅप डाऊन ओपन बघा, इथे रिजेक्शन घेऊन ह्या रेंजच्या आसपास इथे क्लोजिंग दिलेली आहे, ती म्हणजे कोणती, 46,600च्या आसपास. त्यानंतर जर खालचे टार्गेट्स आपल्याला सेट करायचे, म्हणजे लक्षात घ्या, जर मार्केट इथून वरच्या दिशेने निघालं तर 46,800 वरती चांगली बुमिंग मुवमेंट बघायला मिळू शकते, चांगली एक जवळपास बल्की मुवमेंट बघायला मिळू शकते, पटकन मुवमेंट भेटेल, थेट कुठे 47,000 पर्यंत टार्गेट बुक करा. सिंपल आहे, उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. सो सकाळच्या 46,800 वरती टिकून गेलं, बिंदास बाय करा, 100-200 भेटतील तेवढे उचला. पण मी काय म्हणतोय मित्रांनो, पण इथे सुद्धा सर्वात मोठा पण आहे, तो पण असा आहे की जर एकदम एक जवळपास गॅप अप झालं इथे कुठेतरी, ठीक आहे,
या रेंजच्या आसपास कुठेतरी पहिले 100 पॉईंट कुठेतरी, आणि जर गॅप ओपन होऊन वर जात असेल तर 50-60 पॉईंटच घ्या. ज्या 47,000च्या वरती जाईल याची अपेक्षा जास्त तुम्ही ठेवू नका. ती जर तुटली तर त्याच्यानंतर प्राइस एक्शन डिसाईड करा. दुपारच्या सत्रात मुवमेंट भेटली तर डेफिनेटली ती पकडण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, पण ही रेंज एक रिजेक्शन झोन आहे, त्यामुळे ह्या रेंजच्या आसपास थोडंफार गॅप अप जर झालं तर मग आपण टार्गेट कमी ठेवायचं, 50-60 पॉईंट ठेवा, बुक करा, निघून जा, हे लक्षात असू दे. ठीक आहे, त्याचबरोबर जर इथून मार्केट सेलिंग कंटिन्यू झालं, आता ओव्हरऑल आपण म्हटलं शॉर्ट टर्म साठीचा ट्रेंड हा कोणता, हा हाय, ह्याच्या आतमध्ये हा आहे, ह्याच्या आतमध्ये हा हाय, जवळपास काय लोअर हाईज बनतात, तर मार्केट या रेंजच्या आसपास चांगलं सपोर्ट घेते. सो आता कुठलाही सपोर्ट असेल कधी ना कधी तो ब्रेक होतोच होतो, हे लक्षात असू द्या. सो आता इथून मार्केट खाली येतं ना, एक कुठली लेवलचं व्यवस्थित बघायला मिळते बघा, पकडायची झाली तर व्यवस्थित लेवल जे आहेत, कारण कसं आहे हे जे मार्केट आहे जवळपास कसं एक साईडवेज लेवल आपल्याला बघायला मिळते इथे तरी. ठीक आहे, सो काय करू शकतो बघा, इथून मार्केट खाली येतं ना, हे तर आधीचा स्विंग लो आहे, पण त्याच्यावरती जी रेंज आपण पकडू शकतो ती म्हणजे 46,400च्या आसपासची ही एक रेंज आपण पकडूया, म्हणजे ह्याच्या आतमध्ये एक छोटीशी लेवल. ठीक आहे, त्याच्या खाली जर मार्केट टिकलं तर डेफिनेटली आपल्याला परत मार्केट जे आहे हे 46,200 पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतं. जवळपास ही जी लेवल आहे जी आपण काल मार्क केली होती इथपर्यंत बघायला मिळू शकतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि जर गॅप ओपन झालं ह्या रेंजचा आणि टिकलं 47,000 वरती, 47,100 आणि 47,200 या लेवल्स आपण बॅक टू बॅक मार्क करूया, हे लक्षात असू. ट्रेंड लाईन आपली कशी असणार, ट्रेंड लाईन ओव्हरऑल 2 दिवसाचा ट्रेंड आपण पकडूया, थोडाफार निगेटिव्हच विचार करूया. जवळपास अशी म्हणजे जवळपास 2 दिवसाचा जो करंट जो ट्रेंड आहे तो आपला हाय. जर लेवल तुटली ह्या ट्रेंडच्या वरती मार्केट जर टिकून असं वरच्या दिशेने गेलं तर डेफिनेटली जे आहे आपण काय करायची, ट्रेंड लाईन आपली अशी सोडून ही ट्रेंड लाईन आपण अशी सुद्धा काढू शकतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, जसं मार्केट ट्रेंड देईल, जो करंट ट्रेंड असेल त्या लेवलला आपण ट्रेड घ्यायचं आहे. कशामध्ये, निफ्टी बँक, हे लक्षात असू द्या. निफ्टी बँकच काय असेल, कुठलाही अनालिसिस करताना एक लक्षात घ्या, इंट्राडेला आपला शॉर्ट टर्मचा ट्रेंड एक गरजेचं. आता इथे बघा हा चॅनल असा आहे का आता बघायला मिळतोय, जर हा कंटिन्यू झाला सेलिंगचा तर मार्केट परत इथपर्यंत येऊ शकतं, आणि आता ब्रेकआउट देऊन जर मार्केट वरच्या गेलं तर आपण डेफिनेटली हा एक नवीन लेवल अशी एक ट्रेंड लाईन काढू शकतो, हे लक्षात. ओके, समजलंय, क्लीन क्लिअर सोप्पा अनालिसिस निफ्टी बँक साठीचं, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर आता विचार करा, कॉल पुट बाय करायचं असेल तर मगाच्या लेवल ज्या म्हटल्या होत्या ह्याच्यावरती टिकलं तर तसंच आहे. कॉल पुट पण प्रत्येकाने व्यवस्थित एक प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करा, हे लक्षात घ्या. डेली टाइम फ्रेम वरती जरी आला तर निफ्टी बँक तुम्हाला कशी बघायला मिळते, जर क्लिअर कट बघा, कशी बघायला मिळते. निफ्टी बँक जी आहे बघा, एक चांगला हायर लोज बनताना जाताना बघायला मिळू शकतो, पण ह्या लोच्या आसपास हा इथे लो बनवला आणि काही दिवस इथे इनडिसिजन झालेलं आहे मार्केट. सो इनडिसिजन झाल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला इनडिसिजन जवळपास बघायला मिळते, पण काय म्हणू शकतो आपण, सेलिंग नंतर हा एक बाउन्स बॅक म्हणू शकतो. हा खाली पुल बॅक येत असेल आणि वर जात असेल तर डेफिनेटली हा खाली येणार नाही, इथून तेजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि एंड पॅटर्न आपल्याला डेली टाइम फ्रेम वरती बघायला मिळू शकते येत्या काही दिवसात. पण तसं नाही झालं, मार्केट परत खाली आलं तर डेफिनेटली ही जी रेंज आहे जिथे सपोर्ट रेंज आपली आहे ही तोडून मार्केट आपल्याला परत एक सेलिंग बघायला मिळू शकते, म्हणजे ह्या रेंजच्या आसपास. सिंपल अनालिसिस आहे, समजलं असेल तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस. ठीक आहे, तर आपल्या मेन कोर्सची ऍडव्हर्टाइजमेंट, डेफिनेटली आपल्या कोर्सची ऍडव्हर्टाइजमेंट आपण करतोय. कोर्स जो आहे ऍडमिशन चालू आहेत, लवकरात लवकर तुमचं सीट बुक करा. बेस्ट ऑफर आहे आणि ते पण होली डिस्काउंट आपण ऑफर देतोय, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंट वरती सुद्धा आपण भरू शकता. ठीक आहे, त्याच्यावरती पण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण सगळ्यांसाठी करून दिलेली आहे, त्यामुळे वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे. पूर्ण हायलाइट्स तुम्ही बघू घेऊ शकता, ऑनलाईन कोर्स आहे. ठीक आहे, आधी पूर्ण माहिती दिलेली आहे मी. लवकरात लवकर बॅचेस जे आहेत या सीट्स बुक होत आहेत, तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सीट तुमची बुक करा. त्याचबरोबर ऑप्शन बाईंग कोर्स, हा कोर्स त्यांच्यासाठी लोवेस्ट फी आहे 4,000 या कोर्सची. आणि हा कोर्स काय आहे लक्षात घ्या, बरेच सदस्य काय करतात, मार्केटमध्ये कॉल स्टेप्स घेतात आणि हजारो रुपये लाखो रुपये लॉसेस करून बसतात ऑप्शन बाईंगच्या नादाखाली. सो व्यवस्थित तुम्ही ऑप्शन बाईंग करणं कसं करायची, ऑप्शन बाईंग म्हणजे काय, प्राइस एक्शन कशी बघायची, टेक्निकल्स, त्याच्यानंतर त्याचबरोबर ऑप्शन बाईंग कशी करू शकतो विथ आपण सगळ्या गोष्टी बघून, इव्हन डाटा बघून, इव्हन त्याचबरोबर ऑप्शन बाईंग करताना आपण कसले सेटअप्स बघितले पाहिजे, कसे प्रॉफिट्स बुक केले पाहिजे, कसं आपण रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी ऑप्शन बाईंग कोर्समध्ये आपण शिकवतो. एक जवळपास सर्वात लो फी आहे, 4,000 एका महिन्याचा कोर्स आहे. डेफिनेटली तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, त्याचबरोबर आपला मार्केट मराठीचा चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, 1000पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत, प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. खूप प्राइस एक्शन वरती, सायकोलॉजी वरती खूप सारे व्हिडिओज बनवले आहेत. डेफिनेटली पण सबस्क्रायबर्स कमी आहेत ते जरा वाढवायचा प्रयत्न करा, जवळपास त्यात काय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यांनी मस्तपैकी इन्व्हेस्टेड राहा, मार्केटमध्ये ट्रेडिंग करत राहा, इन्व्हेस्टमेंट करत राहा, चांगले प्रॉफिट्स करत राहा. लॉसेस असतील तर डेफिनेटली ते रिव्हेंज करू नका, पण हळूहळू ते ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करा. मार्केटमध्ये अभ्यास करून करा, अभ्यास शिवाय किंवा त्याचबरोबर अनुभवाशिवाय मार्केटमध्ये काही शक्य नाहीये. सो नवीन असतात तर इन्व्हेस्ट करा,
ट्रेडिंगकडे जास्त वळू नका, पण ट्रेडिंग सुद्धा हळूहळू तुम्ही स्टार्ट करून हळूहळू काही दिवसानंतर प्रॉफिट करू शकता. समजलं असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. देव सर्वांना हेल्दी इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगसाठीची संधी इक्वल देऊ दे. ठीक आहे, आता माझ्या मते ते तुमची मी रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.